नमस्कार भयरसिकांनो. भयसम्राट नारायण धारप हे नाव सर्वांना परिचयाचे असेल. भय म्हणजे नारायण धारप हे समीकरण झाले आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी एक अभिनव उपक्रम घेऊन आलो आहोत. श्री नारायण धारप यांचे रहस्यमय साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात प्रकाशित केल्यामुळे जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि पुस्तके विकत घेऊ शकत नाही, जे अशिक्षित आहेत आणि ज्यांना डोळ्यांनी दिसत नाही, त्यांच्यासाठी ही कादंबरी विनामूल्य ऑडिओ स्वरूपात बनवण्याची संबंधी त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्री शिरीष धारप यांनी दिली. त्याबद्दल मनापासून त्यांचे आभार. या कादंबरीचे सर्व मालकी हक्क लेखक व प्रकाशक यांच्याकडे सुरक्षित आहेत व घोर मैफिल चॅनल या साहित्याच्या मालकीचा कोणताही दावा करत नाही. शिंदे संध्याकाळी 5:30ला परत आला. हात पाय धुवून तो खोलीत गेला आणि लगेचच व्याससाहेब असं ओरडत बाहेर आला. जयदेव खाटेवरून उठतो न उठतो तोवर शिंदे त्याच्या खोलीत आलाही होता. व्याससाहेब अहो तो रंगा. त्याच्याच्यानं पुढे बोलवेनाच. चल आधी खोलीत चल. त्याचा खांदा थोपटीत त्याला एका हातानं सावकाश ढकलत पुढं घालून जयदेव त्याच्या खोलीत गेला. जाधव त्यानं पाहिला होता त्याच अवस्थेत निजून होता. खोली आता सावलीत होती, जराशी अंधारलेली होती. जाधव, रंगा. जयदेवनं मोठ्यानं हाक मारली. जागा झालास का रंगा? जाधव हलला नाही. जयदेव पुढं आला. त्यानं जाधवच्या दंडाला हात लावला. त्वचा थंड मुलायम लागत होती. हा मृतदेहाचा स्पर्श वाटत नव्हता. शिंदे, आपण याला सरळ करूया, जयदेव म्हणाला. दोघांनी त्याच्या अंगाखाली हात घालून त्याला वळवला. उताना निजवला आणि जयदेव जाधवच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिला. चेहऱ्यावरचा फिकुटलेपणा पार गेला होता. त्वचा सतेज टवटवीट दिसत होती. ओठ किंचित विलग झाले होते. जाधव, पुन्हा हाक मारीत जयदेवने त्याला खांद्यापाशी हलवला. जाधवची यत्किंचितही हालचाल झाली नाही. जयदेवनं त्याचं मनगट हातात घेतलं. नाडी धावत नव्हती. नाडी बंद झाली होती. बोट किंचित ओलं करून त्यानं त्या विलग ओठांसमोर ते धरलं. गारवा नाही, उच्चवासाची पुसटशी सुद्धा खून नाही. मग जयदेवचं लक्ष जाधवच्या गळ्याकडे गेलं. त्या 2 लहान व्रणांसारख्या खुणा दिसत नव्हत्या. त्याचा गळा व मान दोन्ही साफ होतं. एकही खून दिसत नव्हती. ते सर्वजण सकूच्या स्वयंपाकघरात जमले होते. डॉक्टर येऊन पाहून गेले होते. पर्निशियस ॲनिमियाने मृत्यू असं सर्टिफिकेट देऊन गेले होते. जाधवचा मृत्यूदेह त्यांनी खाली कांबळ्यावर ठेवला होता. त्यावर पांढरं धोतर पसरलं होतं आणि खोलीचं दार लुटून घेतलं होतं. आज सकाळीच त्याच्या घरच्यांना मी तार केली आहे, जयदेव म्हणाला. उद्या सकाळपर्यंत थांबावं असं मला वाटतं. तसे हिवाळ्याचे दिवस आहेत, तेव्हा 10-12 तासांनी काही होणार नाही. मुख्यतः सकू त्याच्या विरुद्ध होती. जाधवच्या मृत्यूनं ती सर्वात जास्त भ्यायली होती. तिला मृत्यूदेह घरात नको होता. तो शक्य तितक्या लवकर हलवावा असं तिचं मत होतं. पण अर्थात तिलाही शिष्टाचार अगदी सोडता येत नव्हता. ती शेवटी पहाटेपर्यंत थांबायलाही तयार झाली. जयदेवच्या सांगण्यावरून सकूनं सर्वांना कडक चहा बनवला होता. अंधार आणि गारठा जमून येत होता. मनावर विचित्र ओझं होतं. अशावेळी कडक गरमागरम चहासारखं उत्तेजक पेय नाही. जयदेव कप खाली ठेवत होता तेवढ्यात करून शिंदे एकदम ताठ झाला. त्याआधी संभाषणात एखाद्या वेळी अवचितपणे येतो तसा अचानक खंड पडला होता. कोणीही बोलत नव्हतं. अगदी शांतता होती. आता शिंदेच्या उद्गाराबरोबर सगळे दचकले. काय रे? जयदेव विचारत होता. एक हात वर करून मान वाकडे करून शिंदे एकाग्रतेने कसला तरी वेध घेत होता. त्याचा हावभावच इतका बोलका होता की सगळे कान देऊन ऐकू लागले. आणि मग जयदेवलाही तो आवाज ऐकू आला. खिडकी उघडल्याचा आवाज, लाकडावर लाकडाची करकर. शिंदे जयदेवकडे वळला तेव्हा त्याचा चेहरा भीतीनं पांढरा पडला होता. व्याससाहेब, आवाज आमच्या खोलीकडून आलासा वाटला आणि जयदेवच्याही शरीरावर गारीगार शहार सरसरत गेली होती. आणि आता सर्वांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या होत्या. काहीही किंवा कोणतीही कृती करायची का नाही याच्या मार्गदर्शनासाठी ते त्याच्यावर अवलंबून होते. जयदेवला मनातून हे नेतृत्व नको होतं, पण ते आता त्याच्यावर लादलं गेलं होतं आणि ते स्वीकारण्यावाचून गत्यंतर नव्हतं.
तो उठत म्हणाला, चल रे शिंदे, आपण पाहू इथं बसून काय होणार. त्याच्या मागोमाग ते सर्वजण आले. शिंदे जाधवच्या खोलीच्या लोटलेल्या बंद दारापाशी तो आला. काही क्षण मन कोरं झालं होतं. आता त्याच्यावर चारी बाजूंनी जीवघेण्या भीतीच्या काळ्या कुट्ट लाटा धडाधडा आपटत होत्या. त्याच्या साऱ्या आयुष्यात आजवर तो इतका कधीही भ्यायला नव्हता. विजेच्या धक्क्यासारखा मनाला धक्का बसला. काळ उलटापालटा झाला. हे दार उघडलं की आतल्या मोठ्या चौरस तुळईला, दोरीच्या टोकाला बापूसाहेब नाईकांचा मृत्यूदेह लोंबकळत असेल. स्वतःभोवती फिरता फिरता त्याचा हिरवट, घाणेरडा, सुजलेला चेहरा त्याच्याकडे येईल. त्यातले बटबटीत डोळे खाडकन उघडतील. मग मग सर्व देखावा, सर्व वास, सर्वांची आठवण वर येत होती. देवा देवा देवा, जयदेव स्वतःशीच पुटपुटत होता. कधीही केला नव्हता इतका आटापिटीचा प्रयत्न करून त्यानं शरीर ताळ्यावर आणलं. हातावर सक्ती करून हात दाराकडे नेला आणि दार आत ढकललं. बोळ्यातल्या दिव्याचा प्रकाश सरळ आत पडला. खोलीच्या मध्यावरच जाधवला ठेवला होता, पण ते कांबळं आता रिकामं होतं. एक क्षणभर जयदेव नुसता समोर पाहत उभा होता आणि मग जेव्हा या धक्क्याचा अर्थ मेंदूत शिरला तेव्हा त्याला जवळजवळ भोवळच आली. ते सर्वजण दाराच्या आत गर्दी करून उभे होते आणि आत पाहत होते. जाधवच्या मृत्यूदेहावर पसरलेलं धोतर एका अंगाला भिरकावलेलं होतं. कांबळ्याला सुरकुत्या पडल्या होत्या आणि उशाकडची खिडकी उघडी होती. संध्याकाळचा गार वारा खोलीत बिरबिरत होता. रिकाम्या खोलीत, ज्या खोलीतून एवढ्यातच जाधवचा मृत्यूदेह नाहीसा झाला होता, ती खोली. त्या सर्वांच्या प्रतिक्रिया आपापल्या स्वभावानुसार झाल्या. हायला, ही तर भुताटकीच की, शिंदे अर्धवट स्वगत म्हणाला. तरी मी म्हणत होते त्याला तिकडे न्या. सखू चाचरत म्हणाले, आधी पोलिसात वर्दी द्या. जकाते भाऊसाहेब म्हणत होते. गावंडे मास्तर नुसतंच काय काय करत होते. पण जयदेवला मात्र काय विचार करावा हेच सुचत नव्हतं. पुन्हा एकदा त्याला रामदासची अतिशय तीव्र आठवण झाली. त्याची उणीव क्षणाक्षणाला उत्कटतेनं भासत होती. शिवाय मनात असंबंध असे अनेक विचार फिरत होते, डोहात चकरा मारणाऱ्या सुसरीसारखे. मीराला सकाळी सल्ला दिला तो अगदी वेळेवर. आता इथल्याही सर्वांना तोच इशारा द्यायला हवा होता. आणखी काहीतरी, कुठंतरी ऐकलेलं, पाहिलेलं किंवा वाचलेलं त्याच्या मनात मागं मागं वावरत होतं, पण त्याला स्पष्ट आकार येत नव्हता. विचारासाठी त्याला एकांत हवा होता. मीच पोलिसात वर्दी देतो, तो म्हणाला आणि बाहेर जायला वळलाही. आणि आता सगळे जमला हातच, तेव्हा हे ऐका. रात्रीचे जरा सांभाळून राहा. गावात गेल्या 4-5 दिवसात काही चमत्कारिक घटना घडत आहेत. सगळे एकजुटीनं राहा, सांभाळून राहा. मग तो बाहेर पडला. चौकी त्याला माहीत होती. 7:30-8चा सुमार असेल, पण एव्हाना सर्वत्र मिट्ट काळोख पसरला होता. विजेचे खांब होते, पण राहण्याच्या विभागात त्यांची संख्या कमी होती आणि प्रकाशही अपुरा होता. अशा या अंधाऱ्या रात्रीत आपण एकट्याने बाहेर पडलो आहोत हे कृत्य शहाणपणाचं आहे का? त्यानं स्वतःशीच विचार केला. पण काही गोष्टी अपरिहार्य असतात. चौकी पेठेत होती. पेठेचा रस्ता शिंद्यांच्या पडक्या वाड्यावरून जात होता आणि आता जयदेवला जाणवलं की आपली पावलं चाचपडत नाहीत, घोटाळत नाहीत. लहानपणी हजारदा तरी पायाखालनं गेलेला हा रस्ता. पावलं आपोआप चालत होती. त्यांना प्रकाशाची, खुणांची आवश्यकता भासत नव्हती. शिंद्यांच्या वाड्याच्या चौकात येताच जयदेव थांबला. अनाहूतपणेच त्याची नजर डावीकडे गेली. तो रस्ता सरळ नाईकांच्या हवेलीकडे जात होता. रस्ता अंधारात होता. दोन्ही बाजूंचे वाडे अंधारात होते, पण नाईकांच्या हवेलीच्या वरच्या मजल्यावर एक दिवा जळत होता. तेलाच्या दिव्यासारखा किंवा मशालीसारखा प्रकाश हलत होता. पण इतक्या अंतरावरून त्याला ही हालचाल कशी दिसेल? नाही, दिवा हलत नव्हता. प्रत्यक्षात मागं पुढं, जवळ दूर होत होता. जयदेवच्या डोक्यात ती कलकल सुरू झाली होती. पुन्हा एकदा त्याला तो अटॅक येणार होता आणि तो काहीही करू शकत नव्हता. तो असहाय्य होता. काळ थांबला. आसपासचा अंधार फडफडत्या सावल्यांनी आणखीनच गळत झाला. त्याची छाती धडधडत होती. मान, पाठ, पाय बर्फासारखे गार पडले होते.
जणू काही त्याची नेहमीची संवेदन यंत्रणा थिजून निकामी झाली होती आणि मग एक वेगळ्याच कोणत्या तरी मार्गानं त्याला सृष्टीचं आकलन होत होतं. धोका धोका धोका. मूक मन आक्रंदत होतं. सर्वाची सुरुवात नायिकांच्या हवेलीत झाली होती. तो सर्वांचा मध्य होता, केंद्र होतं. तिथूनच हे विषारी तंतू दशदिशांना फेकले गेले होते. त्यातला एक हाता त्याला स्पर्शत होता, त्याचा काळजाचं पाणी करीत होता. त्याच्यासमोर कोणी उभं होतं का? त्याला कळत नव्हतं. त्याला कोणी हाक मारित होतं का? त्याला सांगता आलं नसतं. इकडे पहा, डोळ्यात पहा, इकडे पहा म्हणत होतं का? कोणास ठाऊक. ज्वर ओसरावा तशा शरीरावरचा तो अंमल सावकाश ओसरला. जयदेवचं सर्व शरीर घामानं निथळत होतं. हात पाय लटालटा कापत होते. पडक्या भिंतीचा आधार घेऊन तो कसा तरी उभा होता. थांबू शकत नव्हता, मागं फिरू शकत नव्हता. त्याचं काम त्याला करायलाच हवं होतं. पोलिसात वर्दी द्यायला हवी होती. काम त्याचं नव्हतं, गावाचं होतं. अजूनपर्यंत तरी त्याला एकट्यालाच धोका समजला होता. रामदास येईपर्यंत सर्व जबाबदारी त्याच्या एकट्यावरच होती. काहीही करून ती पेलायलाच हवी होती. समोरून 2 दिवे जवळजवळ येत होते. रानटी श्वापद नाही, मोटार. इतका प्रखर प्रकाश की त्यानं डोळे मिटूनच घेतले. शरीर अगदी मागं घेऊन तो भिंतीला अगदी खेटून उभा राहिला. गाडी जायची वाट पाहत उभा राहिला. गाडी फर्र आवाज करत आली, पण त्याच्यासमोर थांबली. दार उघडून कोणीतरी बाहेर आलं. दार मागे दान दिशी लागलं आणि मग एक अत्यंत अनपेक्षित पण स्वागतार्ह आवाज त्याच्या कानावर आला. रामदासची हाक. डॉक्टर रामदास जैन येऊन पोचला होता. जय, माय गॉड जय. रामदास त्याच्यापाशी धावत धावत आला होता. जयदेव केवळ थँक गॉड तू आलास एवढंच पुन्हा पुन्हा म्हणू शकत होता. शेवटी रामदासनं त्याला गदागदा हलवलं. अरे काय झालंय ते तरी सांग. कुठं इंटो आहेस असा अंधारात एकटा? काय भयंकर चेहरा झाला आहे तुझा, एखादं भूतपिशाच पाहिल्यासारखा. डोंट. जयदेव एकदम म्हणाला. हां? रामदास सावकाश म्हणाला. असं आहे काय? ठीक आहे. कुठं निघालायस आता? पोलीस चौकीवर चाललो आहे केस नोंदवायला. कशाची? जाधव नावाच्या एका माणसाचा मृत्यूदेह गायब झाला आहे. वेल वेल वेल. हा ठीक आहे, चल आपण दोघं जाऊ. दूर आहे का? नाही, फरलांगभरावरच आहे, पायीच जाऊ. ते दोघं निघाले. जयदेवला डोक्यावरचं निम्म ओझं हलकं झाल्यासारखं वाटत होतं. रामदास आता हजर झाला होता. 1 आणि 1, पण ही बेरीज 2पेक्षा खूप जास्तच होती. सल्लामसलतीला, सोबतीला, सहाय्याला बेडर निधडा रामदास आला होता. रामदास, आता तुला काही सांगत बसत नाही. ते सगळं इतकं गुंतागुंतीचं आहे की त्याला खूप वेळ लागणार आहे. परत गेल्यावर सांगेल. पण हे चौकीवर तक्रार द्यायचं हे खरं आहे? निखालच खरं आहे, तू पाशीलच. आय सी. ठीक आहे, चल. चौकीवर हेड कॉन्स्टेबल होता. त्याला तक्रारीचं स्वरूप समजावून देता देता जयदेवच्या नाकात दम आला. रामदास बरोबर नसता तर पोलिसांनी आपली गणना माथे फिरूतच केली असती असंच जयदेवला 1-2दा वाटलं. शेवटी पत्ता लिहून घेऊन, कच्ची तक्रार नोंदवून घेऊन चौकशीसाठी कॉन्स्टेबल पाठवायचं त्यानं मान्य केल्यावरच दोघांनी चौकी सोडली. रामदासच्या गाडीपर्यंत आल्यावर गाडीतूनच दोघं सकूच्या घरी आले. जयदेवनं रामदासची ओळख, माझे एक स्नेही काही दिवस माझ्याबरोबर राहणार आहेत अशी त्रोटक शब्दात करून दिली व मग ते दोघे त्याच्या खोलीत आले. तेव्हा कुठे त्यांना एकमेकांशी बोलायला निवांत वेळ असा प्रथमच मिळाला. रामदासला जयदेवची तार दुपारी 4:30ला मिळाली होती आणि लागोलाग अर्ध्या तासाच्या आत तो निघालाही होता. पण रस्ता काही सरळ साधा नव्हता. तेव्हा 150-200 मैलांच्या अंतराला त्याला 4-5 तास लागले होते. आणि जय, आता सांग काय सगळा प्रकार आहे तो? रामदास, तुला माहीत नसेल पण लहानपणी 20-22 वर्षांपूर्वी मी दुर्गापूरमध्येच माझ्या आजोबांकडे राहत होतो. जयदेवनं सांगायला सुरुवात केली. अर्थात हकीकत सलगपणे सांगण्यासारखी नव्हतीच. सांगताना सारखं मागं पुढे होत होतं. एखाद्या ठिकाणी जयदेवला अडवून रामदास त्याला बरेच प्रश्न विचारत होता. जवळजवळ तासभर बोलणं झाल्यावर जयदेवनं रामदासला त्या क्षणापर्यंत घडलेले सर्व प्रसंग, मनातले अशक्य असंभाव्य कोटीतले सर्व तर्क, अंदाज, मनातली भीती सर्व काही एकूण एक सांगितलं होतं. लुचाई,
म्हणजे व्हॅम्पायरच की, रामदास शेवटी म्हणाला. या दिवसात आणि या ठिकाणी स्वीकार करायला जरा कठीणच गोष्ट नाही का? पण जय, तू काही भ्रमिष्ठ नाहीस, बावळट नाहीस, अंधश्रद्धाळू नाहीस, बुद्धू नाहीस, सहज फसणाऱ्यांपैकी तर नाहीसच. तेव्हा मी हे सगळं एकदमच झूट साप खोटं म्हणणार नाही. थँक गॉड. मला वाटलं होतं तुम्हाला पागल म्हणणार. रामदासनं खिशातून ॲस्पिरिनच्या गोळ्यांची एक बाटली काढली. एक गोळी दाढेत ठेवून त्यावर पाण्याचा घोट घेतला. घोटाबरोबर गोळी गिळली. मी आता ॲस्पिरिन घेतली, पाहिलंस? हो. त्यानं डोकेदुखी कशी थांबते, थकवा कसा दूर होतो माहीत आहे? नाही, पण मी काही कोणी डॉक्टर नाही. राईट, पण आम्हाला डॉक्टरांनाही ते माहीत नाही. स्पिरिनचं रासायनिक रूप माहीत आहे, शरीरात ते कुठे जातं माहीत आहे, पण त्याचं कार्य कसं होतं हे माहीत नाही. कारण माणसाचा मेंदू कसा कार्य करतो हेच मुळात आम्हाला माहीत नाही. आम्ही औषधं वापरतो कारण ती त्यांचं कामं करतात. आपण ज्ञानाच्या एका लहानशा बेटावर उभे आहोत. तिथं आपल्या संयुक्त, एकत्रित, सामूहिक ज्ञानाचा एक लहानसा दीप तेवत आहे. पलीकडे, आसपास, सभोवती आपल्या चारी बाजूंना अज्ञाताचा अंधारा अगाध विस्तार पसरला आहे. कोणास माहीत त्या विस्तारात आणखी काय काय आहे. तेव्हा तुला खोटं कशासाठी ठरवू, तुला वेडा कशासाठी म्हणू? मग आता कसोट्या लावायला हव्यात. काहीतरी पुरावा मिळतो का पाहायला हवं. गावात एवढ्यात आणखी मृत्यू झाले असतील. सर्व शवांना काही अग्नी दिला नसेल. काही पुरावे असतील. तुझा हा रघुस होणार. ॲनिमिया होऊन गेला तो. या जाधवसारखीच केस. स्थानिक डॉक्टरांच्या मदतीनं पोलिसांकडून रघुचं शव बाहेर काढून पाहायला हवं. त्याची काळजी तू आता करू नकोस. जय, तू फार ताणाखाली आहेस गेले काही दिवस. माझं ऐकशील तर एखादी गोळी घे. सांगता येत नाही उद्या काय आणि किती श्रम घ्यावे लागतील ते. रामदास, तू केवळ हजर झालास त्यानंच मनावरचा ताण एकदम हलका झाला आहे बघ. छान, तर ही गोळी घे, आत्ताच घे आणि झोप. गोळी घ्यायला जयदेव वळला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे रामदास मोठ्या काळजीच्या, संशयग्रस्त, चिंतातूर हिशेबी नजरेनं पाहत होता. जगाचाच सांधा कुठे निखळला होता का त्याच्या प्रिय मित्राचा, जयचाच मनाचा सांधा कुठे जरासा निखळला होता? गॉड, गॉड, व्हॉट अ मेस, तो मनाशी पुटपुटला.